नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला ऑफिशियल परिजात ब्लॉग चॅनलवर। आज आपण होळीचे महत्त्व आणि होळीची कथा जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। होळी म्हणजे रंगाचा सण। होळी हा शब्द ऐकताच डोळ्यांसमोर रंग येतात। आता तो फक्त भारताचा सण राहिला नाही, तर तो जगभरात साजरा होणारा सण बनला आहे। तसेच हा एकतेचा सण आहे, कारण जात, धर्म, पंथ याची पर्वा न करता सण साजरा करण्यासाठी ते लोकांना एकत्र आणते। रंगात होळीच्या रंगूया चला, रंगात होळीच्या रंगूया चला, स्नेहाच्या तळ्यात डुबूया चला, रंग सारे मिसळूया चला, रंग रंगाचा विसरूया चला, सोडून सारे भेदभाव, विसरून सारे दुःखे आणि घाव, प्रेम रंग उधळूया चला, प्रेम रंग उधळूया चला। होळी अनेक रूपांमध्ये ओळखली जाते। प्रेमाचा सण, वसंतोत्सव आणि रंगाचा सण हे वसंत ऋतूचे आगमन आणि हिवाळ्याचा शेवट असल्याचे संकेत मानले जातात। हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळी हा सण साजरा केला जातो। फाल्गुनमध्ये पौर्णिमेच्या दिवशी 2 दिवस होळी साजरी केली जाते, जी सहसा मार्च महिन्यात येते। पहिल्या दिवशी लोक गोळा करून लाकूड आणि शेणाचे ढीग जाळतात, होळीचे भजन गाऊन होलिका दहन करतात। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व वयोगटातील लोक गुलालासह विविध रंग वापरून रंगाची उधळण करत असतात। हा सण साजरा केला जातो। भारतात काही ठिकाणी होळी 5 दिवस तर काही ठिकाणी महिनाभर साजरी केली जाते। होळीबद्दल बोलताना होळीचे पदार्थ कसे सोडायचे? या दिवशी लोक एकत्र मेजवानी करतात। एक मिठाई खास बनवली जाते, तिचे नाव आहे गुजिया। याशिवाय अनेक ठिकाणी मालपुआ, थंडाई या पदार्थासोबत भांग पिण्याची परंपरा आहे। महाराष्ट्रात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो। होळीच्या उत्सवाशी निगडीत अनेक कथा आहेत। त्यापैकी एक हिरण्यकश्यप कथा आहे। हिरण्यकश्यप नावाचा एक निर्दयी राजा होता, ज्याला ब्रह्मदेवाचे वरदान होते की त्याला घरात किंवा बाहेर कोणीही मनुष्य किंवा प्राणी मारू शकत नाही। त्याचा एकुलता एक मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता, म्हणून हिरण्यकश्यपने आपला मुलगा प्रल्हादला त्याची बहीण होलिकाने आगीत जाळून मारण्याची आज्ञा केली। होलिकाला आशीर्वाद मिळाला की ती अग्नीने जाळली जाऊ शकत नाही। होलिका प्रल्हादला आपल्या मांडीत घेऊन जळत्या लाकडाच्या ढिगाऱ्यावर बसली, पण भगवान विष्णूंनी प्रल्हादला जाळण्यापासून वाचवले आणि होलिका राग झाली। तेव्हा भगवान विष्णूंनी अर्धे प्राणी आणि अर्धे देवाचे रूप म्हणजेच नरसिंहाचे रूप धारण करून हिरण्यकश्यपूला मांडीवर पाडून पोट फाडून मारले। म्हणून होळीचा उत्सव वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे। छोटी होळीला लाकूड जाळण्याला होलिका दहन असे का म्हणतात हे देखील कारण आहे। होळीशी संबंधित आणखी एक लोकप्रिय कथा म्हणजे भगवान कृष्ण आणि राधा यांची एक कथा आहे। यानुसार गडद वर्ण असलेल्या भगवान श्रीकृष्णांना राधाच्या गोऱ्या रंगाचा हेवा वाटला। खेळकर मूडमध्ये त्यांनी राधाच्या
चेहऱ्यावर रंग लावला आणि तेव्हापासून होळीच्या वेळी रंग लावण्याची परंपरा सुरू झाली. होळीचा संबंध प्रेमाची देवता कामदेवाच्या कथेशीही आहे. एका कथेनुसार भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्रामुळे कामदेवाची राख झाली होती, पण त्याची पत्नी रतीने त्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी भगवान शिवाची प्रार्थना केली. भगवान शिवाने होळीच्या दिवशी कामदेवाचे पुनरुज्जीवन केले. तेव्हापासून होळी हा प्रेमाचा सण म्हणून साजरा केला जाऊ लागला. धन्यवाद मित्रांनो, ही होती होळीची कथा आणि महत्त्व. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल ऑफिशियल परिजात ब्लॉग याला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.